नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अन्नधान्य वाहतूक गुत्तेदार पार्सेवार अँड कंपनी व सिल्वर रोड लाईन्स तसेच ओके कोटेचा यांनी थेट वाहतूक करताना व दुसऱ्या टप्प्यातील दुकानदारांच्या दुकानात अन्नधान्य हमालकाम यांनी केलेल्या हमालकामाची मंजुरी व त्यावरील लेवी अदा केली नाही. या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील शासकीय धान्य गोदामातील माथाडी हमाल कामगारांचे काम व रोजगार अबाधित ठेवण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदाम हमालांचे व इतर मागण्या पूर्तता करण्यासाठी दिनांक 25 मे 2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात हमाल माथाडी कामगारांची उपस्थिती दिसून येत आहे. धरणे आंदोलन याच्यासाठी करण्यात आले की बा कामगाराच्या विरोधात जी आर निघाला, त्याच्याबद्दल बी माणसाच्या विरोधात जी आर निघाला आणि ते रद्द व्हावा. थेट वाहतूक केली. पहिली वाहतूक ही गोडाऊनमध्ये जात होती स्टँडर्डकडून, नंतर मग दुकानदाराला जात होता. ते आता अजिबात डायरेक्ट थेट झाल्यामुळं कामगाराची बरीचशी पिळवणूक होत आहे. ते रद्द करून पहिल्याच्या पद्धतीप्रमाणे काम चालावं अशा पद्धतीची मागणी आहे. दुसरा मुद्दा, थेट वाहतुकीवाल्याने आतापर्यंत 36 महिने झाले, आतापर्यंत त्यांनी पेमेंट माथाडी मंडळात जमा केलं नाही, न कुठं केलं नाही. आमचे तेही बाकी आहेत. 2014 पासून राशन दुकानला माल उतरलेला त्यांची देखील थकबाकी आहे, ते देखील बाकी आहेत. दोन्ही याच्यावर कोणत्याही प्रकारचं कारवाई दिवस करत नाही किंवा त्याच्यावर भूमिका कोणती कडक भूमिका घेत नाही. हे आमच्या समजा पूर्ण मागण्या आहेत. जोपर्यंत आम्हाला मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. हे 25 तारखे 25 ते 26 2 दिवसाचे धरणे आंदोलन आहे. त्याच्यानंतर या 2 दिवसामध्ये त्याने काय निर्णय घेतला तर ठीक, नाही घेतला तर बेमुदत काम बंद आंदोलन चालवलं. प्रमुख मागण्या आमच्या आहेत की बाबा कामगाराची जी पिळवणूक व्हायली या विरोधात कामगाराच्या हिताची काहीतरी कायदे असावं. टोटली कामगाराच्या विरोधातच कायदे आता निघालेले आहेत. त्याच्यासाठी आमचं धरणे आंदोलन. एकंदरीत टोटल ती 40 आलो 200 नाही आतापर्यंत दिली नाही. आमचा दोषी आहे जिल्हा पुरवठा अधिकारी. जिल्हा पुरवठा जेवढं काय कडक भूमिका घेतील तेवढं ठेकेदारावर परिणाम होतील ना काहीतरी, किंवा मंत्रालयामध्ये त्याने पत्रव्यवहार केला तर समजेच काय गोष्टी लागू होतील. आता जिल्हा पुरवठा त्याच्या पुढचे पाऊल जर उचलला गेलं तर गोरगरिबाचं काय होणार आहे. इथंच आमचे घुसमट व्हायले ना, पुढे जाण्याचा मार्गच येणं झालंय. वरील पण मंत्रालयात आम्ही पत्रव्यवहार जर केला तर ते म्हणतात की बाबा तुम्ही स्थायिकवर तुम्ही पत्रव्यवहार करा, आमच्यापर्यंत याची काय आवश्यकता नाही, तुमच्या जागेवर स्थायिक मिटून जाते. एवढं देखील त्यांचे बोलणं झालं मंत्रालयात. आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचा आंदोलनाचा दुसरा दिवस असला तरी आमचं जे मागण्या आहेत जिल्हाधिकारी साहेबांकडे आणि पुरवठा मंत्री आणि कामगार मंत्री यांच्याकडे जे आमच्या मागण्या आहेत, शासकीय अन्नधान्य गोदामला जे पूर्ण कामगार काम करत होते ते आता शासनानं जे धोरण राबवलेलं आहे त्यांचं धोरण आहे की थेट वाहतूक करून जे गुत्तेदाराच्या म्हणण्यानुसार काम करण्यात येतील आणि हे पूर्ण कामगार जे आहेत त्यांना उपासमारीची वेळ आणण्याचं जे शासनाचे धोरण आहे त्यांच्या विरोधात आहे. आमचे कामगार धरणे आंदोलनाला बसलेले आहेत आणि शासनाने जर आमच्या मागण्या आजच्या तारखेत जर पूर्ण केल्या नसतील तर उद्यापासून 27 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन राहील. आणि ओके कोटेजा मी पार्श्ववार अशा ज्या संबंधित गुत्तेदारांनी आतापर्यंतच्या केलेल्या कामाची जी मजुरी लेव्ही आणि माथाडीमध्ये नियमाप्रमाणे भरायची असते ती माथाडीमध्ये भरलेली नाही. पुन्हा माथाडीमध्ये मजुरी लेव्ही आम्ही पाठपुरावा करत असताना देखील संबंधित गुत्तेदारांना माथाडीमध्ये मजुरी लेव्ही न भरत असताना देखील त्यांना टेंडर का सुटतंय याच्या मागे काय कारण आहे अशी आमची जिल्हाधिकारी साहेबांकडे, कामगार मंत्र्यांकडे आणि अन्न पुरवठा नागरी मंत्र्यांकडे अशी मागणी आहे. आणि राज्यभर आंदोलन सुरू आहे. यांना जबाबदार जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचं जे काम आहे, जिल्हा पुरवठा अधिकारी हे शासकीय धान्य गोदामचे मालक असतात. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जी पूर्ण योजना जी राबवायची असते ते सर्व कामगारांना धरून राबवायचे असते, पण जिल्हा पुरवठा अधिकारी हे कामगारांना बाजूला ठेवून संबंधित गुत्तेदाराशीच भलं करण्याच्या प्रयत्नात आहेत. यातला पूर्ण जबाबदारी ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची आहे.